प्रिय गुरुजन हो, नमस्कार. विद्यार्थी 0 ते 20 पर्यंतच्या संख्यांची वजाबाकी हे चिन्ह वापरून वजाबाकी करतो. ही क्षमता क्रमांक 18 विद्यार्थ्यास प्राप्त झाली आहे. आज आपण क्षमता क्रमांक 19 मध्ये 0 ते 20 पर्यंतच्या संख्यांचा वापर दैनंदिन परिस्थितीमध्ये करून वजाबाकीची शाब्दिक उदाहरणे सोडवतो. ही अध्ययन निष्पत्ती विद्यार्थ्यांनी संपादन करण्यासाठी वर्ग पातळीवर शिक्षकाने कोणती काळजी घ्यावी याविषयी माहिती मिळवणार आहोत. मित्रांनो, वजाबाकीची शाब्दिक उदाहरणे सोडवताना विद्यार्थ्यांच्याकडून काही छोट्या छोट्या चुका होत असतात. मग ते शब्दांचा अर्थबोध न होणे किंवा मांडणी करताना होणाऱ्या चुका याविषयी आपण माहिती घेतली आहे. त्या चुका कशा सुधारता येतील याविषयी आपण समजून घेतले. मांडणी केल्यानंतर चिन्हांचा वापर करणे विद्यार्थी नकळत विसरत असतात. अशा वेळी आपण कोणती काळजी घेणे आवश्यक आहे याविषयी माहिती मिळूया. उदाहरणार्थ, शेतात 18 गायी होत्या. त्यापैकी 11 गायी शेतातून निघून गेल्या. आता शेतात किती गायी राहिल्या? या उदाहरणात विद्यार्थी उदाहरण समजून घेऊन मांडणी करतो, मात्र मांडणीमध्ये वजाबाकीचे चिन्ह द्यायला विसरतो. जसे 18 गायी शेतात होत्या, 11 गायी शेतातून निघून गेल्या, 7 गायी शेतात शिल्लक राहिल्या. या मांडणीत उत्तर बरोबर काढले आहे, मात्र तो विद्यार्थी चिन्ह देण्याचे विसरलेला आहे. त्यामुळे सोडवलेले शाब्दिक उदाहरण अपूर्ण वाटते. यामध्येच दुसरी शक्यता अशी आहे की चिन्ह न दिल्याने किंवा विसरल्याने या उदाहरणात तो बेरीज ही क्रिया देखील करू शकतो. 18 वर लिहिले आहेत, 11 त्या खाली लिहिले आहेत, 29 बेरीज करून उत्तर काढले. या उदाहरणात बेरीज चिन्ह न दिल्याने विद्यार्थ्यांकडून संख्यांची बेरीज ही क्रिया केलेली दिसते. तर काही शाब्दिक उदाहरणामध्ये कितीने अधिक हा शब्द प्रयोग झाल्याने मुले वजाबाकी ऐवजी बेरीजच करतात. जसे किसनकडे 16 शेळ्या आहेत आणि माधवकडे 13 शेळ्या आहेत, तर किसनकडे किती अधिक शेळ्या आहेत? या उदाहरणात अधिक शब्द आल्याने विद्यार्थी वजाबाकी ऐवजी बेरजेचे चिन्ह देण्याची शक्यता असते. जसे की 16 किसनकडील शेळ्या, 13 माधवकडील शेळ्या, 29 अधिक म्हणजे बेरीज करून उत्तर काढलं. या उदाहरणात अधिक या शब्दामुळे विद्यार्थ्यांचा गोंधळ उडण्याची शक्यता आहे. अधिक म्हणजे बेरीज करणे असे समजून बेरीज क्रिया केल्याने उदाहरण चुकते. या चुका टाळण्यासाठी आपण जाणीवपूर्वक भरपूर सराव देणे आवश्यक आहे. त्याचबरोबर उदाहरण वाचल्यानंतर मांडणी करताना पहिली संख्या किंवा मोठी संख्या लिहिल्यानंतर लगेच बोलून चिन्ह देण्याची सवय लावणे गरजेचे आहे, म्हणजे चिन्हाबाबत होणाऱ्या चुका टाळता येतील. उदाहरणार्थ, पुस्तकांच्या मांडणीवर 16 पुस्तके होती. त्यापैकी 11 पुस्तके मुलांनी नेली, तर मांडणीवर किती पुस्तके उरली? इथे जर पहिली 16 ही संख्या मांडल्यानंतर करावयाची क्रिया वजाबाकीची आहे, तेव्हा बोलून जसे 16 वजा 11 असे मांडले तर मांडणी बरोबर होऊन विद्यार्थी उत्तर काढू शकतो. उत्तर काढण्यासाठी वजाबाकीची क्रिया आठवणीने करू शकतो. असा सराव आणि सवय प्रत्येक उदाहरणावेळी लावली पाहिजे. शिक्षक मित्रांनो, शब्दांचा अर्थ समजावणे, उरले, कमी, नेले, गेले, अधिक असे शब्द वाचून त्याचा अर्थ समजावून द्या. पहिली संख्या लिहिल्यावर क्रिया बोलणे, उदाहरणार्थ 25 वजा 14 असे मोठ्याने बोलून दाखवा आणि लगेच वजाबाकीचं चिन्ह द्या. चुकीचे व योग्य उत्तर तुलना करून दाखवणे, अशा वेळी जाणीवपूर्वक बेरीज करून दाखवा आणि ते का चुकले हे स्पष्ट करा, मग योग्य वजाबाकी दाखवा. सरावात वैविध्य आणणे, वेगवेगळ्या शब्द प्रयोगांसह प्रश्न द्या. उदाहरणार्थ नेली, गेली, कमी, उरली.
विद्यार्थ्यांना मोठ्याने वाचायला लावा. प्रश्न मोठ्याने वाचायला सांगा आणि स्वतः क्रिया करायला लावा. अधिक या शब्दावर विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. अधिक म्हणजे तुलना, वजाबाकी हे वारंवार समजावून द्या. चिन्ह विसरण्याची सवय टाळणे आवश्यक आहे. पहिली संख्या लिहिल्यानंतर लगेच चिन्ह द्यायची आठवण करून द्या. उत्तर तपासण्याची सवय लावणे, मांडणी व उत्तर पुन्हा एकदा मोठ्याने वाचून पडताळणी करायला लावा. म्हणजे शाब्दिक उदाहरणात होणारी ही चूक टाळता येईल आणि विद्यार्थ्यांना या स्तरावर योग्य मार्गदर्शन होईल. धन्यवाद.